नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाल्या टेक या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की आज आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे जे विविध 357 पदासाठी सरळ सेवा भरती होणार आहे त्यासाठी जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे ते आपण आज पाहणार आहोत की तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने घर बसल्या रजिस्ट्रेशन कसं करू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंप्लीट ए टू झेड प्रोसेस दाखवण्यात येईल. तुम्हाला कोणकोणती माहिती भरायची आहे, कोणते चुका टाळायचे आहेत आणि डॉक्युमेंट कशारित्या अपलोड करायचे आणि पेमेंट कशी करायची आहे, संपूर्ण ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत राहतील. तर चला मग कुठलाही उशीर न करता व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता. इथं आल्यावर तुम्हाला रजिस्टर, नवीन युजर असाल तर रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे किंवा इतर न्यू रजिस्ट्रेशन क्लिक हिअर याच्यावर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला थोडा वेळ वेट करायचा आहे, काही माहिती येईल समोर, ती माहिती पाहून घ्यायची आहे. पेज लोड होत आहे तोपर्यंत तुम्हाला वेट करायचा. अशा प्रकारे तुम्हाला पेज लोड येईल. तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये सेम असंच असेल, फक्त एवढंच की लॅपटॉपवर खूप मोठी स्क्रीन दिसत आहे, मोबाईलवर छोटी दिसेल. त्यानंतर इथं काही माहिती दिलेली आहे की तुमचा डेटा कुठं कुठं वापरला जाणार आहे ते तुम्हाला इथं आय ॲग्री, मी सहमत आहे या बटनावर तुम्हाला क्लिक करून हा पॉपअप काढायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे काही माहिती दिलेली आहे ते वाचून घ्यायचं आहे. तिथे ब्राउझर कुठं ओपन करायचं, काय करायचं आहे. तर इथं तुम्हाला माहिती भरायची आहे. त्यामध्ये इथं काय सांगितलेलं आहे, खालील तपशील आपल्याला देण्यात आलेल्या मॅट्रिक 10वी SSC प्रमाणपत्र मार्कशीटनुसार प्रविष्ट करा. तर इथे तुम्ही जे माहिती भरणार आहात ते तुमच्या SSCच्या म्हणजेच 10वीच्या मार्कशीटवर ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे. इथे सर्वात अगोदर तुमच्या मार्कशीटवर जे पहिलं नाव आहे ते लिहायचं आहे, त्यानंतर मधलं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं आडनाव लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आईचं नाव लिहायचं आहे आणि वडिलाचं नाव लिहायचं आहे. एवढं तुम्हाला भरून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या नावात बदल झालेला आहे का ते विचारायला आहे. जसे की आता विवाह झाल्यावर काही बहिणींचं नाव बदललं जात आहे, ठीक आहे मित्रांनो. अशा केसमध्ये किंवा इतर कोणत्या कारणामुळे तुमचं नाव बदललं गेलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला लागतो. असेल तर येस करा आणि जो नावात नवीन नाव आहे ते नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे, म्हणजे बदल झालेला जो नवीन नाव आहे तो. नसेल तर नो या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या जन्मतारीख निवडायचं. जन्मतारीख निवडण्यासाठी तुम्हाला एक कॅलेंडरचा बटन दिसत आहे मित्रांनो, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला वर महिना आणि त्यानंतर वर्षवर क्लिक करायचं आणि जो पण तुमचा वर्ष असेल ते तुम्ही इथं पाहू शकता. तो तुम्हाला वर्ष निवडून द्यायचा. जसे आता मी ते एक उदाहरणासाठी काहीतरी निवडतो, असं तुम्हाला वर्ष निवडायचं. त्यानंतर इथं साईडला तुमचे वय किती महिने झाले आणि किती दिवस झाले ते ऑटोमॅटिकली येऊन जाईल, ठीक आहे मित्रांनो. ही माहिती झाली. त्यानंतर आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुमचा जेंडर निवडायचा आहे. जो पण तुमचा जेंडर असेल, मेल फिमेल, ते तुम्ही इथं निवडून द्या. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तोच मोबाईल नंबर पुन्हा तुम्हाला इथं कन्फर्म करायचा आहे दुसऱ्या याच्यामध्ये, सेम मोबाईल नंबर. जर अजून एक कोणता मोबाईल नंबर असेल, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर ते तुम्ही ते प्रविष्ट करू शकता, असं काही कंपल्सरी नाही. पण जेवढे पण रेड मार्क आहे ते तुम्हाला भरणं कंपल्सरी आहे. त्यानंतर इथं तुम्हाला ईमेल ID टाकायची आहे मित्रांनो. तिचा ईमेल ID टाका जे तुम्ही रेग्युलरली वापरता, कारण याच्यामार्फतच सर्व तुम्हाला माहिती मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे 3 सेंटर निवडण्यात सांगण्यात येणार आहे, जे की तुम्हाला पेपरला जायचं. जसे की 3 ऑप्शन असतील, त्यामध्ये पसंती क्रमांक 1, पसंती क्रमांक 2 आणि पसंती क्रमांक 3 असेल. त्यामध्ये तुम्हाला असं क्लिक करायचं आणि स्क्रोल करून तुम्हाला जो जिल्हा असेल तुमचा किंवा तुम्हाला जो जिल्हा जवळ पडत असेल तुमचा होम जिल्हासुद्धा तुम्ही निवडू शकता. तसेच छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर मी दुसरा निवडतो नाशिक. त्यानंतर मी निवडतो पुणे. असे मी वेगवेगळे निवडलेले आहेत. अशाच रीत्या तुम्हाला सुद्धा जे कम्फर्टेबल असेल ते तुम्ही इथे निवडू शकता. त्यानंतर इथं काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं याच्यावर क्लिक करायचं आणि इथं जनरेट OTP या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर काय असा कॅप्चर कोड येईल. जनरेट OTP बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला हा कॅप्चर कोड भरून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक तुमच्या मोबाईल नंबरवर, रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येऊन जाईल. तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. तुम्हाला ईमेल ID सुद्धा येईल आणि रजिस्टर मोबाईल नंबरवर सुद्धा तुम्हाला भेटू द्याल. ती OTP तुम्हाला इथं टाकायची आहे. जी OTP तुमच्या टाकलेला, आता जो मोबाईल नंबर टाकलात तुम्ही त्याच्यावर तुम्हाला येऊ जाईल. ती OTP टाकून घ्यायची आहे, जसं मी आता टाकून घेतलेलं आहे. आणि इथं OTP सत्यापित करा किंवा व्हॅलिडेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. समजा जर आली नाही तर तुम्ही रिसेंड OTP किंवा OTP पुन्हा पाठवा या बटनावर सुद्धा तुम्ही क्लिक करून ती वाट लावू शकता. आता मी इथं OTP सत्यापित करतो मित्रांनो.
अशा रीती तुमच्यासमोर सुद्धा OTP व्हॅलिडेट सक्सेसफुली असा मेसेज यायला हवा. याला क्लोज करा. त्यानंतर इथं खाली आय ॲग्री मी सहमत आहे या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आणि हा कॅप्चर कोड तुम्हाला पुन्हा भरून घ्यायचा आणि रिव्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचा. रिव्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यावर खाली तुमची संपूर्ण माहिती जे पण डिटेल्स असेल ती तुम्हाला इथं दिसेल. ही माहिती तपासून घ्यायची आणि इथं साईडला तुम्हाला चेकबॉक्स दिसत आहेत. या चेकबॉक्सवर तुम्हाला जी पण माहिती बरोबर असेल त्या सर्व माहितीसमोर तुम्हाला क्लिक करत जायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, सर्व माहितीवर तुम्ही क्लिक करायचा जसे मी आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचा. त्यानंतर इथं तुम्हाला एक पॉपअप येईल. इथं सांगेल की एकदा जी माहिती भरलेला आहात ती आता एकदा सबमिट केल्यावर त्यात कोणताही बदल होणार नाही. जर बदल करायचा असेल तर आत्ताच एडिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आणि बदल करून घ्यायचा आहे. आणि नसेल काही बदल सर्व बरोबर असेल आणि तुम्ही सगळे चेकमार्क केलेले असेल तर ओके या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर थोडा वेळ वेट करायचा आहे. आता इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर देण्यात येईल मित्रांनो. तुमच्या ईमेल आयडीवर आणि मोबाईल नंबरवर सुद्धा तो तुम्हाला सेंड करण्यात येईल आणि पासवर्डसुद्धा तुम्हाला तिथं सेंड करण्यात येईल. आता मी याला क्लोज करतो. आता इथं आपल्याला तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात किंवा इतर जे पण असेल ते तुम्हाला इथं माहिती भरायची असते. पण त्या अगोदर आपल्याला असतो पोस्ट सिलेक्शन, म्हणजे 11 पोस्ट आहेत मित्रांनो, 357 जागा आहेत. त्यापैकी आपल्याला कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे ते तुम्हाला इथं पोस्ट सिलेक्शन याच्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक हिअर टू अप्लाय या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला थोडा वेळ खाईल, पेज लोड होत आहे. अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा किंवा लॅपटॉपमध्ये लोड खाईल, त्यावेळेस तुम्ही थांबून घ्यायचा आहे आणि पुन्हा आल्यावर आता इथे तुम्हाला 5 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये सर्व तुमचं पर्सनल डिटेल्स टाकायचा आहे, त्यानंतर ॲडिशनल डिटेल्स द्यायचं आहे, त्यानंतर तुमचा कम्युनिकेशन डिटेल्स म्हणजे पत्ता ते लिहायचा, त्यानंतर तुमचं शिक्षण आणि शेवटी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून पेमेंट करायची. तर आपण हे 5 प्रोसेस आता करून घ्या. सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा पोस्ट निवडायचा आहे. आता इथे मित्रांनो लक्षात द्या, काय प्रत्येक पोस्टसमोर फॉर हॉस्पिटल आणि फॉर कॉलेज स्टॅब्लिशमेंट, म्हणजे काही पोस्ट अशी आहेत जे कॉलेज आणि हॉस्पिटल ह्यामध्ये सुद्धा सारखे आहेत. तर तुम्हाला प्रत्येक पोस्ट पुढे दिलेलं आहे की ते कॉलेजसाठी आहे का रुग्णालयासाठी आहे ते तुम्हाला निवडून ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला कॉलेजसाठी अप्लाय करायचं आहे का हॉस्पिटलसाठी ते तुम्ही इथं पाहायचं आहे. तर जसं इथं आपल्या केसमध्ये कॉलेजसाठी आहे तर 4th क्लास सर्वंट कॉलेज इस्टॅब्लिशमेंटसाठी मी सिलेक्ट केलं. अशा रीती तुम्हाला सुद्धा करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण माहिती ऑलरेडी येईल. फक्त इथं तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं मॅरिटेज स्टेटसमध्ये तुम्हाला विवाहित आहात की नाही हे तुम्हाला इथं सांगायचं आहे मित्रांनो. इथे जसे आता अनमॅरिड किंवा तुम्ही मॅरिड असाल तर ते तुम्ही इथं करून घ्या. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बाकीचं सर्व सेम असेल. आता खाली आल्यावर तुम्हाला पर्सनल डिटेल्समध्ये काय करायचं आहे, तुम्ही भारतीय आहात किंवा नाही हे सांगायचं आहे. तर तुम्हाला भारतीयवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र निवासीचे आदिवासी आहात का असेल तर येस करा, नसेल तर मग तुम्हाला रिजेक्ट होऊन जाईल तुमचा फॉर्म, कारण त्याने स्पष्टपणे सांगलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असायला किमान 15 वर्षे तरी. जरी तुम्ही बाहेरचे असाल तर महाराष्ट्रात राहून किमान 15 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवं आणि तुमच्याजवळ डोमासाईल सर्टिफिकेट असायला हवं. त्यानंतर इथे विचारलेलं आहे की तुमचा डोमासाईल सर्टिफिकेट कुठून मिळालेलं, म्हणजे तुमचा जो तालुका तहसील ऑफिस असेल त्या अधिकाऱ्याचं नाव तुम्हाला इथे टाकायचं. जसे तहसील ऑफिस पुणे म्हणा किंवा तहसील ऑफिस रायगड म्हणा, जे पण असेल ते तुम्हाला इथं टाकायचं. त्यानंतर तुमचा जो सर्टिफिकेट असेल तो कोणत्या तारखेला निघालेला आहे किंवा कोणत्या तारखेला इश्यू झालेला आहे ते तुम्हाला टाकायचं. ते कसे टाकायचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करताना अशा रीती तुम्हाला इथं टाकायचा. त्यानंतर तुमचा सर्टिफिकेटचा जो सिरियल क्रमांक आहे, अनुक्रमांक आहे, ते तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला रिझर्व कॅटेगरीमधून अप्लाय करायचं आहे का ओपनमधून करायचं आहे, ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. जो पण समजा तुम्ही ओपनमधून करत असाल, SC-मधून ST-मधून जे पण असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. आता आपल्या केसमध्ये रिझर्वड आहे, अनरिझर्वड आहे, ओपनमधून आहे तर ओपनमध्ये केलं. त्यानंतर तुम्हाला त्याच कॅटेगरीमधून अर्ज करायचा आहे का नाही हे विचारलं जातं. आता इथं मला ओपन असल्यामुळे इतर कोणते ऑप्शन नाहीत तुम्हाला येतात. जसे की आता मी तुम्हाला दाखवतो, OBC आलं तर मी इथं OBC-मधून कोणत्या कॅटेगरी तुम्हाला अप्लाय करायचं, OBC-मधून करायचं आहे, इकॉनॉमिक बॅकवर्डमधून करायचं किंवा इतर कोणत्या तो असे. आता ती तुमच्या याच्यावर ठरवा तुम्ही की तुम्हाला कशामधून अप्लाय करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. जर असं काही केलात तर तुम्हाला मग कास्ट सर्टिफिकेटचा आहे तो तुम्हाला कुठून तुमचा कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालेला आहे तो तुम्हाला इथं द्यावे लागेल. त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट कधी इश्यू झाला त्याची तुम्हाला तारीख निवडावी लागेल आणि तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यावा लागेल आणि तुमचं कास्ट व्हॅलिडिटी जे आहे तुमचा जो व्हॅलिडिटीसुद्धा असणं आवश्यक आहे मित्रांनो, कारण जॉबसाठी व्हॅलिडिटी मागली जाते तर त्याची तारीखसुद्धा तुम्हाला इथं देणं गरजेचं आहे. आता आपल्या केसमध्ये ओपन असल्यामुळे इतर कोणतीही माहिती आपल्याला भरायची गरज नाही. त्यानंतर तुमच्या याच्यावर ओळखीसाठी तुमच्या शरीरावर कोणते
मार्क आहे का, चिन्ह आहे का, की तुम्हाला ते विचारलं गेलेलं आहे. जर तुम्हाला द्यायचं इच्छा असेल तर द्या, नसेल तर सोडून टाका. इथे काही ते कंपल्सरी नाही. त्यानंतर तुम्हाला इथे एक प्रूफ ऑफ आय डी म्हणजे तुमच्या ओळखीचा पुरावा तुम्हाला इथं निवडावा लागेल. हे जे ऑप्शन आहे त्यापैकी पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आय डी, पासपोर्ट जे पण असेल ते निवडायचं आहे आणि तेच तुम्हाला त्याचा डॉक्युमेंट म्हणून तुम्हाला पुढे अपलोड करायचं आहे. आता मी इथं डॉक्युमेंट अपलोड केलेलं, पॅन कार्ड निवडलेलं आहे आणि त्यानंतर मला इथं पॅन कार्डचा नंबर टाकायचा असतो आणि त्यानंतर त्या पॅन कार्डवर ज्या प्रकारे नाव आहे ते मला इथं टाकायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा ही संपूर्ण माहिती भरून घ्यायची आणि शेवटी इथं चेकमार्क करून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. आता मित्रांनो, आपल्याला ॲडिशनल डिटेल्स द्यायचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सर्व गोष्टी फक्त येस आणि नोमध्ये उत्तरायचं आहे. जसे की आता इथं बघा, तुम्ही आत्महत्याग्रस्तचे शेतकऱ्याचे मुलगा किंवा मुलगी आहात का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुम्ही राज्य केंद्र सरकारी कर्मचारी आहात का, असेल तर येस करा, नाहीतर नो करा. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात का, येस करा किंवा नो करा. जे असेल तुमचं ते तुम्ही इथं निवडून घ्यायचं. अशा रीत्या तुम्हाला सर्व येस किंवा नो करत फॉर्म कंप्लीट करून घ्यायचा. आता मी इथं सर्व गोष्टी लवकर करून घेतो, जेणेकरून तुमचासुद्धा टाईम वेस्ट होणार नाही आहे. अशा रीत्या तुम्हाला इथं सर्व काही येस किंवा नो जे पण विचारलं गेलेलं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे. शेवटी तुम्हाला यायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. एकदा सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा पॉपअप आहे जिथं डाटा सेव्ह सक्सेसफुल येईल. इथं ओके करायचा आणि आता इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. जो पण तुमचा ॲड्रेस असेल, कसे की तुम्ही टाकून घेऊ शकता. जे पण तुमचं असेल ते तुम्ही इथं टाकून घेऊ शकता. अशा रीती तुम्हाला तुमचा कंट्री निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा राज्य निवडायचा आहे, जो पण असेल तुमचा तुम्ही निवडून द्यायचा आहे, जसे की महाराष्ट्र. आणि त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे, जो पण तुमचा असेल जिल्हा ते तुम्ही इथं निवडायचा आहे. एकदा जिल्हा निवडल्यावर मग तुम्हाला इथं गाव टाकायचा आहे, जो पण असेल तुमचा तो गाव टाका. त्यानंतर तुम्हाला इथं पिनकोड टाकायचा आहे, तुमचा जो पण पिनकोड असेल ते तुम्हाला इथं टाकायचा आहे. मित्रांनो, पिनकोड टाकल्यावर तुम्हाला तुमचा हा जो ॲड्रेस दिलेला आहे हा परमनंट ॲड्रेस आहे का तात्पुरता ॲड्रेस आहे असं विचारले गेलेलं आहे. जर परमनंट ॲड्रेस असेल तर येस करा आणि जर तात्पुरता ॲड्रेस असेल तर मग तुम्हाला इथं खालीसुद्धा नो केला तर इथं खाली तुमचा परमनंट ॲड्रेस तुम्हाला संपूर्ण माहिती भरावी लागेल. आता आपल्या केसमध्ये दोन्ही ॲड्रेस सेम असल्यामुळे येस केलेलं आहे आणि मला आता खाली कोणती माहिती भरायची आवश्यकता नाही. आता मी इथं सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करेल. तुम्हीसुद्धा असं सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर माहिती भरून क्लिक करायचं आहे. इथं पुन्हा तुम्हाला पॉप आहे की डाटा सेव्ह सक्सेसफुली. आता याच्यावर मी ओके करेल. आता इथं तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का असं विचारलं गेलेलं आहे, तर इथे येस करायचं आहे मित्रांनो. नो केलात तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही कोणत्या बोर्डातून पास झालेला आहात, महाराष्ट्र बोर्डातून झालेला का इतर कोणते CBSE, ICSE जे पण असेल त्या बोर्डातून पास झालेला तो इथे तुम्हाला निवडायचा. त्यानंतर तुमच्या इथे शाळेचं नाव टाकायचं, जे पण असेल तुमचं शाळेचं नाव. त्यानंतर तुमचं जो मार्कशीटवर आहे तुम्हाला निकाल जो पर्सेंटेजमध्ये लागलेला आहे, CGPA लागलेला आहे, की ग्रेड ऑफ मार्क्समध्ये लागलेला आहे, ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला किती गुण मिळाले ते इथं या डब्यात टाकायचे आणि एकूण किती गुणांपैकी होतं ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. अशा रीती तुम्हाला टाकून तुम्ही कोणत्या महिन्यात तुमची 10वी पास झालं ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. एकदा ते निवडल्यावर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अजून असेल डाटा सेव्ह सक्सेसफुली. ओके या बटनावर क्लिक करायचं. तर मित्रांनो, इथे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे. इथे वेगवेगळे जे आपण डॉक्युमेंट लागणार आहेत ते सर्व अपलोड करायचे. तर आपण 1 बाय 1 पाहूया. ते सर्वात अगोदर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचे, जे की क्लिक हिअर टू अपलोड या बटनावर तुम्ही क्लिक करून करू शकता. त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला 2 फोटो अपलोड करायचे. एक तुमचा लाईव्ह फोटो जे की कॅप्चर करू शकता, क्लिक हिअर टू कॅप्चर बटन मोबाईलने सुद्धा, आणि दुसरा म्हणजे पासपोर्ट साईज फोटो जे की अपलोड फोटोग्राफ या ऑप्शनवर क्लिक करून करू शकता. अशा 2 रित्या तुम्हाला करायचं आहे. लाईव्ह फोटो देण्यासाठी क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो या बटनावर क्लिक करायचं आहे. मग त्यानंतर तुमचा मोबाईलचा कॅमेरा परमिशन द्यायचा किंवा तुमचं जर कम्प्युटरनं फॉर्म भरत असाल तर कम्प्युटरच्या कॅमेराला तुम्हाला परमिशन द्यायचे. अशा रीत्या तुम्ही केल्यावर तुम्ही इथं फोटो अपलोड करू शकता. आता ही तुम्हाला अशा लाईव्ह फोटो घ्यायचा, तर मी करून दाखवतो तुम्हाला. अशा रीत्या मला हे करायचा. त्यानंतर तुम्हाला अपलोड करायचे पासपोर्ट साईजचे फोटो, ते मी तुम्हाला अपलोड करताना दाखवेन. आता आपण सर्वात अगोदर करून घेऊया लाईव्ह फोटो. ठीक आहे मित्रांनो, आता लाईव्ह फोटो अपलोड करून घेऊया. मी क्लिक केलेला आहे आणि हे बघा मला इथे मायक्रोफोन परमिशन मागत आहे. अशा प्रकारे परमिशन देऊन टाकायची आणि इथे तुम्हाला लाईव्ह फोटो कॅप्चर करायचे आहे तुमची.
खाली क्लिक नावाचा बटन दिसत आहे, याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यावर तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर होऊन जाईल. अशा रीते असं तुम्हाला राईट यायला पाहिजे. आणि इथं तुम्हाला खाली एकदा हे झाल्यावर आता तुम्हाला अपलोड फोटोग्राफ म्हणजे तुम्हाला एक पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ अपलोड करायचे आहे. आणि याच्यासाठी काही तुम्हाला येथे सूचना दिली आहे, ते सूचना तुम्ही नीटरित्या पाळायचे. जसे की तुमची फोटो 80 KB ते 200 KBच्या आत असायला हवी साईज तुमच्या फोटोची, याच्यापेक्षा जास्तसुद्धा नाही कमीसुद्धा नाही. दुसरी गोष्ट, तुमच्या फोटोचा जो बॅकग्राऊंड असेल तो व्हाईट असायला. इथं क्लिक करायचं आणि अशा रीतं तुमच्या सीधा कम्प्युटर किंवा मोबाईलमधून तुमची जे पण फोटो असेल की तुम्ही इथं अपलोड करायचे आहे पासपोर्टचं. आता फोटो अपलोड झाली, यास तुमच्यासमोर सीधा दाखवेल. आता तुमची इथं फोटो अपलोड झाली. इथं खाली तुम्हाला क्लोज या बटनावर क्लिक करायचं आहे. एकदा क्लोज या बटनावर क्लिक केल्यावर मग आता तुम्हाला इथं येईल व्ह्यू लाईव्ह कॅप्चर फोटो आणि व्ह्यू अपलोडेड फोटो, हे दोन्ही फोटो तुम्हाला पाहून घ्यायचे, क्लिक करून याच्यावर. ठीक आहे मित्रांनो. आता त्यानंतर तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचं आहे. सिग्नेचरची सुद्धा साईज दिलेली आहे मित्रांनो, की साईज तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून द्या. अशा रीती तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचं. आता हे फोटो झाले JPG मध्ये झाले. आता याच्यानंतर तुम्हाला 10वीची मार्कशीट, डॉमिशियल आणि जातीचे प्रमाणपत्र, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल, हे सर्व जे डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आणि PDF स्वरूपात करायचे मित्रांनो. लक्षात घ्या, PDF स्वरूपात. वर आपण फोटो केले म्हणून JPG मध्ये केलो. आता इथे सगळे डॉक्युमेंट आपल्याला कशामध्ये करायचे, PDF मध्ये. तुम्ही याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला साईज सुद्धा दाखवेल. आता पुढे तुम्हाला दाखवेल, पण मी आता तुमच्यासमोर लवकर करून घेतो. त्यानंतर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यावर ते खाली जेवढे पण चेकबॉक्स दिसत आहे ते सगळे चेकबॉक्स तुम्हाला काय करायचं, राईट करून घ्यायचे. आणि लास्टला आय ॲग्री, मला मान्य आहे, याच्यावर सुद्धा चेकबॉक्स करायचा आणि प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करायचं. आता मी बाकीची प्रोसेस लवकर करून घेतो आणि तुम्हाला पुढचं दाखवतो. अशा रीत्या मी सगळे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे मित्रांनो. आता इथं सगळ्याला एकदा व्ह्यू करून घ्यायचा मित्रांनो. आणि इथं बघा PDF मध्ये 100 KB ते 2 MB हे साईज आहे मित्रांनो PDFची, त्यामध्येच तुम्हाला अपलोड करायचं आहे. सगळं केल्यावर तुम्हाला प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन असे तुमच्यासमोर ओपन होईल. हा ॲप्लिकेशन एक वेळेस व्यवस्थितरित्या बघून घ्यायचा आहे, काही चिपलेलं आहे का नाही. आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे. आता इथे कॅप्चर इमेज म्हणजे सांगत आहे की सगळे इमेज तुम्ही जे पण अपलोड केलेली ते एकदा पाहून द्या. तर तुम्ही सगळे एकदा पाहून द्यायचं आहे मित्रांनो. आता मला इथं आलेलं आहे, तर मला येईल न येईल ते गोष्ट वेगळी आहे, पण इथे मला आलेलं आहे म्हणून मी पाहत आहे, तुम्ही सुद्धा पाहून घ्या. त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं. आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. इथं तुम्ही वेगवेगळ्या नेट बँकिंग, UPI, फोनपे किंवा क्रेडिट कार्ड हे सगळ्यांना करू शकता. तर मी एका QR कोड निवडत आहे, मला जेवढी फीस दाखवत आहे तेवढे. आता हे पेमेंट मी स्कॅन करेन माझ्या मोबाईलला आणि पेमेंट. हे पेमेंट झाल्यावर तुम्हाला काही करायचं नाही मित्रांनो, बॅक दाबायचं नाही, काहीच करायचं नाही. 1, 2 ते 3 मिनिट थांबायचं आहे. ऑटोमॅटिक हा पेज रिडायरेक्ट होईल आणि तुमच्यासमोर ॲप्लिकेशन येईल, त्याला प्रिंट करून ठेवायचं आणि पेमेंट स्लिप येईल ते सुद्धा प्रिंट करून ठेवायचं. मग इथं तुम्हाला कुठेही बॅक स्पेस किंवा इतर काहीही दाबायचं नाही किंवा रिफ्रेश करायचं नाही, नाहीतर तुमचा पेमेंट अडकेल. अशा रीत्या तुम्ही घर बसल्या फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कारण तुमच्या लाईक आणि कॉमेंटमुळेच आम्हाला असले व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळतो. तर मग पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, राम राम. ओके.